नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कारमधून जात त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर रवी राणा यांनी सायकलवरून जात मतदान केलेलं आहे आणि आपल्याला या दृश्यामध्ये ते दिसतात। आणि पहिल्या दृश्यात आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे मतदानाचा हक्क बजावत आहेत। निश्चितच अमरावतीमधली देखील ही दृश्य आपण पाहतोय। राणा दाम्पत्यानं या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमरावतीमध्ये एक महत्त्वाची अपडेट सांगायचं तर अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष राणा दाम्पत्याचा आणि भारतीय जनता पक्षाची सुरुवातीला युती होती, मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले। त्यानंतर ही युती तुटली आणि आता स्वतंत्रपणे त्या ठिकाणी महापालिकेला दोन्ही पक्ष आमने सामने आलेले आहेत। त्यांच्यामध्ये लढाई होतीये, त्यामुळे या लढाईकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। अर्थातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केल्याचं आपण बघितलेलं होतं। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे मतदान करताना आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार तर अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहत होतो आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तीही दृश्य आपण पाहिलेली आहे। आणि इंटरेस्टिंग बाब म्हणजे भाजपच्या आहेत नवनीत राणा आणि त्यांचे रवी राणा हे पती आहेत, ते युवा स्वाभिमानी पक्षाचे आहेत। मात्र नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि त्यामुळे पक्ष नेतृत्वानं नवनीत राणा यांचे सुद्धा कान टोचलेले होते।